नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ 6 गुणांसाठी आहे। पहा आपण उत्तरांसहित वाचू। पहिले विधान, भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते। दुसरे विधान, 8व्या शतकातील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय। तिसरे विधान, शीखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब हा आहे। चौथे विधान, संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते। पाचवे विधान, संविधान सभेत समानतेचे मूल्य स्वीकारले आहे। आणि 6वे विधान, न्यायाधीशांना सहजपणे पदावरून दूर करता येत नाही। प्रश्न दुसरा, योग्य जोड्या लावा 4 गुणांसाठी आहे। गट अ आणि गट ब देण्यात आलेला आहे। सेंटरमध्ये उत्तराचे वर्णाक्षर तुम्ही लिहायचे आहे। 1 कुतुबुद्दीन ऐबक, त्याचा क पर्याय बरोबर आहे दिल्लीचा सत्ताधीश। 2 हसन गंगू, त्याचा ड पर्याय बरोबर आहे बहमनी राज्याचा पहिला सुलतान। 3 अकबर, त्याचा ई पर्याय बरोबर आहे मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा। आणि 4 जसवंत सिंग, त्याचा ब पर्याय बरोबर आहे मारवाडचा राणा। प्रश्न तिसरा, नावे सांगा 5 गुणांसाठी आहे। 1 गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल, त्याचे उत्तर आहे खालसा दल। दुसरा प्रश्न, चौहान घराण्यातील पराक्रमी राजा पृथ्वीराज चौहान। तिसरा प्रश्न, सरदार लखुजी राजे जाधव यांची कन्या वीरमाता राजमाता जिजाबाई। चौथे विधान, सर्व धर्मांना समान मानणे धर्मनिरपेक्ष। आणि 5वा प्रश्न, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न चौथा 5 गुणांसाठी आहे। एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा। 1 बुद्रुक म्हणजे काय? उत्तर, मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात। दुसरा प्रश्न, संत ज्ञानेश्वरांनी कोणते ग्रंथ लिहिले? संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी तसेच अमृतानुभव हे ग्रंथ लिहिले। तिसरा प्रश्न, जहागीर म्हणजे काय? उत्तर, जहागीर म्हणजे एखाद्या प्रदेशाचा वसूल उपभोगण्याचा हक्क होय। चौथा प्रश्न, लोकशाही म्हणजे काय? उत्तर, देशाचा राज्यकारभार लोकांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी करण्याच्या पद्धतीला लोकशाही असे म्हणतात। 5वा प्रश्न, राज्यशासन कशाला म्हणतात? उत्तर, संपूर्ण देशाच्या एका मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार पाहणाऱ्या शासनास राज्यशासन असे म्हणतात। प्रश्न 5वा, थोडक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा। 10 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 2 गुण मिळतील। प्रश्न पहिला, ऐतिहासिक साधनांच्या जतनाचे उपाय सुचवा। उत्तर, जुन्या वास्तूंची वरचेवर डागडुजी केली पाहिजे। या वास्तूंवर झाडे गवत वाढू देता कामा नये। वास्तूंवर नाव लिहिणे, त्यांची नासधूस करणे टाळले पाहिजे। ऐतिहासिक वस्तू आणि वास्तू सावधपणे हाताळल्या पाहिजेत। दुसरा प्रश्न, महमूद गावांनी कोणत्या सुधारणा केल्या? उत्तर, जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली, राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले, अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी बिदर येथे मदरसा स्थापन केली, सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली। तिसरा प्रश्न, महानुभाव पंथांच्या अनुयायांनी केलेल्या प्रमुख रचना स्पष्ट करा। माहिनभट्ट यांनी संपादित केलेला चक्रधरांच्या लीळांचे वर्णन करणारा लीळाचरित्र हा ग्रंथ, आद्य मराठी कवयित्री महदंबा यांचे ढवळे केशोबास यांनी संपादित केलेले सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ। चौथा प्रश्न, संतांच्या कार्यामुळे लोकजागृती कशी झाली? उत्तर, संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग आचरणात सोपा होता। संतांनी लोकभाषेतून आपले विचार मांडल्यामुळे सामान्य लोकांना ते विचार जवळचे वाटले। प्रश्न 5वा, निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय? उत्तर, निवडणुकीत उमेदवार किंवा शासन यांनी गैरप्रकार करून मतदानासाठी नागरिकांवर प्रभाव टाकू नये
म्हणून निवडणूक आयोग त्यांच्यासाठी जी नियमावली जाहीर करतो तिला आचारसंहिता असे म्हणतात. पुढे आहे भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका. प्रश्न 6वा 5 गुणांसाठी आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आपण उत्तरांसहित वाचू. 1. पृथ्वीच्या परिवलनासाठी सुमारे 24 तास लागतात. दुसरे विधान, चंद्र सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो. तिसरे विधान, लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होते. चौथे विधान, हवा उंच गेल्यावर विरळ होते. आणि 5वे विधान, हवा प्रसरण पावली की विरळ होते. प्रश्न 7वा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. प्रश्न पहिला, पृथ्वीला परिभ्रमण या क्रियेस किती कालावधी लागतो? उत्तर, पृथ्वीला परिभ्रमणासाठी सुमारे 365 दिवस आणि 6 तास म्हणजेच 1 वर्ष लागतात. दुसरा प्रश्न, चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे किती अंशाचा कोन करते? उत्तर, चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंशाचा कोन करते. तिसरा प्रश्न, चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे? त्याचे उत्तर आहे, चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती काटकोनात आहे. आणि जर तुम्हाला सविस्तर उत्तर लिहायचे असेल तर असे लिहा की पौर्णिमेच्या दिवशी चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये असतो, तर अमावस्येच्या दिवशी पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये असते. चौथा प्रश्न, कमी दाबाचे पट्टे कोणकोणत्या अक्षवृत्तांदरम्यान आहे? उत्तर, विषुववृत्तीय कमी दाबपट्टा 0° ते 5° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यान आणि उपध्रुवीय कमी दाबपट्टा 55° ते 65° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान. 5वा प्रश्न, दक्षिण गोलार्धात वाऱ्याचे कोणकोणते प्रकार आढळतात? उत्तर, दक्षिण गोलार्धात वाऱ्यांचे पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे इत्यादी प्रकार आढळतात. प्रश्न 8वा, चूक की बरोबर ते लिहा. 1. चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. चूक. दुसरे विधान, सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये. बरोबर. तिसरे विधान, पौर्णिमेत चंद्र, सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो. चूक. आणि चौथा प्रश्न, पृथ्वीप्रमाणेच चंद्राला देखील अक्षीय व कक्षीय गती आहे. बरोबर. प्रश्न 9वा, थोडक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न. त्यातील प्रश्न पहिला, चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे किती अंशाचा कोन करते? पहा, अगोदर पण हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंशाचा कोन करते. दुसरा प्रश्न, भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. उत्तर, कारण सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे, त्यामुळे भरती ओहोटीच्या बाबतीत चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारकरित्या कार्य करते. म्हणून भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. तिसरा प्रश्न, हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. कारण हवेत धूलिकण, बाष्प, जड वायू इत्यादी घटक असतात. भूपृष्ठापासून जसजसे उंचावर जावे तसतसे हवेतील या घटकांचे प्रमाण कमी होत जाते. परिणामी जसजशी उंची वाढत जाते तसतशी हवा विरळ होत जाते व हवेचा दाबही कमी होतो. अशा प्रकारे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.